गेल्या वर्षभर ज्या दिवसाची आपण सगळे आतुरतेने वाट बघतोय तो दिवसच आलाय, बाप्पाच्या आगमनाचा। बाप्पासाठी मखर, दुर्वांचा हार, अंगणात रांगोळी सर्व तयारी झाली। आता फक्त बाप्पाला घरी घेऊन यायचंय। दरवर्षी आम्ही आमच्या वाडीतले नंदकुमार घडशी म्हणजेच आमचे नंद्या काका यांच्याकडून बाप्पाची मूर्ती आणतो। नमस्कार, मी संचिता। तुम्हाला ब्लॉग आवडला असेल, बघून छान वाटला असेल तर कमेंट करून नक्की कळवा। आणि मी ज्या गावी राहते, ज्या वाडीमध्ये राहते, तिथे गौरी गणपतीमध्ये खूप मजा असते। भजन, पारंपरिक गाण्यावर बायकांचे टिपऱ्यांचे नाच, अशी बरीच मजा मी या 10 दिवसांमध्ये करतो। या सगळ्या गोष्टी आणि बरंच काही मी ब्लॉगच्या स्वरूपात यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। त्यामुळे या ब्लॉगसोबत येणाऱ्या पुढच्या ब्लॉगला सुद्धा खूप प्रेम द्या। माझा पहिलाच ब्लॉग आहे, त्यामुळे कॅमेरासमोर असं बोलायची माझी पहिलीच वेळ आहे। त्यामुळे माझा होणारा हा सगळा गोंधळ थोडा सांभाळून घ्या।